सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज महाराष्ट्र बाजारपेठ यांचा वर्धापन दिन, 8वा वर्धापन दिन, आणि हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आज आपण येथे सगळे जमलेलो आहोत. मी येण्यापूर्वीच आयोजकांना सांगितलं, गाडगे सरांना सांगितलं की देशामधलं वातावरण बरोबर नाही. सकाळी एक मला कार्यक्रम होता, मी संपूर्ण नकार दिला. सांस्कृतिक कार्यक्रम होता. बोलो नाच गाणे नको बाबा, मला ते काय बरं वाटत नाही. परंतु बाजारपेठेचा कार्यक्रम आधीच अनाउन्समेंट होता आणि त्या साजरा करणं गत्यंतर आहे. काल मी शिवाजी मंदिर मध्ये होतो. आंबेडकर पुरस्कार देण्यासाठी आपले अँकर गांगुर्डे गायक ते देखील त्यावेळेला बरोबर होते. आणि त्याच्यानंतर सगळं मी महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये गेलो आणि ते सगळं बघितलं. आजपर्यंत फक्त ऐकत आलो होतो. कालपर्यंत आनंद वाटला. आपल्या माणसाने एक मॉल उभा केला आणि मॉलच्या माध्यमामध्ये तो देखील दादर या ठिकाणी, दादर ही मोठी बाजारपेठ आहे पुऱ्या मुंबईची. कल्याण डोंबिवलीवरून पण साडी खरेदी करायला दादरला येणारी लोक आहेत. कारण बराचदा बसता हा प्रकार असतो लग्नामधला. आंबेडकर भवनामध्ये मी मुंबईत असलो तर रविवारचा देखील काम करत बसतो, तेव्हा लोक भेटायला येतात. बोललो एवढ्या लांबून आलो, दादर शिवाय दुसरीकडे कुठे काय मिळत नाही. अशा दादर मध्ये हा मॉल महाराष्ट्र बाजारपेठ सुरुवात केली. मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेन. आपली माणसं एकतर राजकारणामध्ये जास्त दिसतात, समाजकारणामध्ये दिसतात, पण व्यापारामध्ये आपली माणसं नाही आहे. दांडगे सरांचा अभिमान आहे की त्यांनी व्यापारामध्ये आणि तो यशस्वी व्यापार करून दाखवला, लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण केला. बाबा आम्ही देखील व्यापार करू शकतो, नफ्यावरतीच नाही तर लोकांना सेवा देण्याचा त्यांनी उद्देश ठेवलेला. मी दीड वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. मी उत्तर प्रदेश मध्ये होतो. थोडी शेअर करू इच्छितो, जास्त वेळ घेणार नाही. परंतु एम नावाच्या मॉलचं उद्घाटन मी करायला गेलो होतो एम्स मध्ये. त्याच्यानंतर एक बी मॉलचं उद्घाटन केलं. तेव्हा मी विचारलं अरे नुसता बी मॉल म्हणजे काय, तर त्याने सांगितलंय बुद्धा मॉल आहे, बी फॉर बुद्धा. अशा प्रकारे कुसवा समाज जो आहे, जो उत्तर भारतातला आहे, आपला समाज आहे, बौद्ध समाज आहे, तो पण व्यापारामध्ये खूप हुशार आहे. तेव्हा त्याने एक स्लोगन लिहिलं होतं, ते मला अजूनही आज आठवलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप चांगल्यापैकी हिंदीमध्ये स्लोगन होतं, त्याचं मराठी करतो की आपली माणसं आणि अपना होट और अपना पैसा आपण अशा प्रकारे आपल्या समाजाला द्यावा. अशा प्रकारचं हिंदीमध्ये त्याचं वाक्य होतं. होट अपना पैसा अपना अपने समाज को, ऐसा काहीतरी त्याचं सुंदर वाक्य होतं. बघा हा ट्रेंड चालू झालेला आहे. उत्तर भारतामध्ये बघताना महाराष्ट्रामध्ये मला जास्त हे दिसलं नाही. हम लोग लाला के दुकान पर क्यों जाए भीमराव जी, जब हमारा दुकान है, हमारी इतनी बड़ी संख्या है, तर आम्ही त्याच्याकडेच जाणार नाही, त्याच्याकडूनच वस्तू खरीद करणार. हा ट्रेंड आज समाजामध्ये आणि देशामध्ये सुरुवात झाली.
ऐरोलीमध्ये मी मध्यंतरी गेलो होतो. ऐरोलीमध्ये मला सांगितलं छोटं दुकान होतं साहेब. आम्ही सगळेजण जमलो. ऐरोली आपण बघितलं असेल, जरा सुशिक्षित बौद्ध समाजाची सुशिक्षित बोथ अर्निंग नवरा बायको सर्व्हिस करणारे वगैरे. आणि या दुकानदाराला आम्ही फायनान्स केला आणि ह्याचं मोठं किराणा मालाचं दुकान आम्ही केलं आणि महिन्याचा किराणा आम्ही त्याच्याकडूनच करतो. हा ट्रेंड सुरुवात व्हायला पाहिजे बाबा. आमचा पैसा आमच्या समाजामध्येच सर्क्युलेट होईल. आम्ही दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा आम्ही मोठे होऊ. मग तो मेडिसिनचं दुकान असेल, ग्रोसरीचं दुकान असेल, कपडा मार्केटचं दुकान असेल, आपल्याला ट्रेंड समाजाचा बदलावा लागेल बाबा. नोकरी धंद्याच्या मागे आपला समाज होता आणि ते जरूर पण होतं की बाबासाहेबांनी तसं संविधानामध्ये प्रावधान केलं होतं की सरकारी मोक्याच्या जागा पटवा म्हणून. आज त्या आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न आहे. अर्ध्या निघून गेलेल्या आहेत. काहीतरी अल्टरनेटिव्ह समाजाने शोधायला पाहिजे. पूर्वीची पिढी आपली म्हणत होती अरे बिझनेस आम्हाला जमत नाही. परंतु नवीन पिढी समोर, येणाऱ्या पिढी समोर आदर्श ठेवायला पाहिजे. व्यापार हा करावा लागेल आपल्याला. आणि व्यापार करत असताना बाबा आपला समाजाचा माणूस कोण आहे त्याच्याकडे जाऊन म्हणजे समाजाचा पैसा समाजामध्ये सर्क्युलेट करणं हे गत्यंतर आहे. हा ट्रेंड जर तुम्ही बघितला, जर बारकाईने, हा अनेक वर्षापासून हा गुजराती समाज आहे, जैन समाज आहे, ह्या समाजामध्ये दिसून येतो. हे गुजराती आणि हे जैन समाजाचे लोक आहेत, ते बिझनेस करायचा झाला तर ते त्यांच्या समाजाच्या समोर जातात आणि मोठे मोठे ऑर्डर्स करतात. मला याचे अनुभव आलेत 20 वर्षापासून, 22 वर्षापासून. ते आपल्याशी शेअर करतो. ज्या आंबेडकर भवनामध्ये मी आहे, ज्याचा हॉल आहे, आंबेडकर भवनाचा हॉल आहे, आंबेडकर हॉल आहे, तो जास्त चालत नव्हता म्हणून मी एका आमच्या गुजराती मित्राला, आणि त्यांनी तो सुरुवात केला. हा काय खूप मोठा असा नव्हता गुजराती माणूस, ज्याला मी 2000 साली 95 साली मी त्याला चालवण्यासाठी दिला. हा काय नावारूपाला नव्हता, पण त्यांनी 4 गुजराती माझ्या समोर आणून उभे केले आणि त्याने सांगितलं भीमरावजी यस बोलो इनको, ये मेरे को फंडिंग देने के लिए तैयार है. त्या 4 गुजरात्यांनी त्याला आर्थिक मदत दिली आणि नंतरच्या काळामध्ये त्या आंबेडकर भवन आपडो हॉलचे असा गुजरात्यांमध्ये मेसेज गेला, परळ, दादर, माटुंगा या भागामध्ये. आणि आंबेडकर भवन तो आपडो हॉलचे, आपडो माणस छे. अशा प्रकारे आंबेडकर भवनाचे म्हणजे त्यांचे गुजराती लग्न, त्यांच्या समाजाची लग्न हे त्याच्याकडे आणि आंबेडकर हॉलमध्ये सुरुवात झाली. हे उदाहरण आहे बाबा, हे समाजामध्ये त्यांच्या बिझनेसमॅनला चालवण्याचं. आपल्या सगळ्यांना आव्हान करेन मी या दिवशी, वर्धापन दिनी, की मुंबईमधले असणारे जास्तीत जास्त लोकांनी तिथे रजिस्ट्रेशन करावं. महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये, आणि तेथूनच माल मी घेईल तर तिथूनच घेईल. थोडं मला लांब पडेल परंतु तेथून घेईल. आमच्या माणसाचा एक मॉल आहे, त्याचे 4 मॉल मुंबईमध्ये कसे होतील हे मी पाहिन. हे बघणं आपलं कर्तव्य आहे. अशा माध्यमातून सवलती देतात. 1000 घेतले माल तर एवढ्या सवलती मिळत आहेत. काल मी बोर्ड्स वाचले तिथे. म्हणून सांगू इच्छितो, असे आपल्याला 100 तरी उद्योजक तयार करावे लागतील या महाराष्ट्रामध्ये. घेणारे नाही तर आपण देणारे पण व्हायला पाहिजे, हा संदेश आहे. मी शुभेच्छा देतो माझा महाराष्ट्र बाजारपेठेसाठी. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. देशामधलं वातावरण कमी आहे, दांडगे सरांनी सांगितलं, नाही तर हा हॉल पूर्णतः भरून गेला असता. भीतीचं वातावरण आहे.
तरी चालेल, लो प्रोफाईल मध्ये हा कार्यक्रम व्हावा ही इच्छा प्रकट करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.